नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजेच IKS. हा काही साधासुधा विषय नाहीये. हा एक अफाट प्राचीन ठेवा आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे ज्ञान आजच्या काळातही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं ठरतंय. चला तर मग या ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया. कधी विचार केलाय की जर ज्ञान वेगवेगळ्या विषयांमध्ये वाटलेलं नसतं तर? म्हणजे बघा, विज्ञान वेगळं, कला वेगळी, नैतिकता वेगळी, असं काहीच नसतं. आता हाच प्रश्न पाश्चात्य विचारसरणीला एक प्रकारे आव्हान देतो आणि इथूनच आपल्याला भारतीय ज्ञान प्रणालीच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जातो. तो गाभा म्हणजे सर्व काही एकमेकांशी जोडलेलं आहे. बरं, मग आता सगळ्यात आधी हे IKS म्हणजे नेमकं काय आहे तेच समजून घेऊया, कारण ही फक्त एक संज्ञा नाहीये, हा एक जिवंत दृष्टिकोन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर IKS म्हणजे हजारो वर्षांच्या काळात आपल्या भारतात विकसित झालेल्या ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. याचा पाया वेद, उपनिषदं यांसारख्या लिखित ग्रंथांमध्ये तर आहेच, पण त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या तोंडी चालत आलेल्या परंपरांमध्येही आहे. आणि यात काय काय येतं तर तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत, आरोग्यापासून प्रशासनापर्यंत अक्षरशः सगळंच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे फक्त ग्रंथांचं, पुस्तकांचं ज्ञान नाहीये, अजिबात नाही. हा खरं तर आपल्या आयुष्य कसं जगायचं, त्याला कसं समजावून घ्यायचं, याचा एक प्रॅक्टिकल आणि समग्र मार्ग आहे, जो आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनतो. अच्छा, तर मग IKSला इतकं खास काय बनवतं? याचं मूळ तत्व काय आहे? तर ते आहे त्याचा समग्र दृष्टिकोन, एक होलिस्टिक अप्रोच. चला, जरा बघूया हे नक्की कसं काम करतं. इथे बघा, आपल्याला दोन पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे पाश्चात्य ज्ञान, जिथे प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलेली आहे. म्हणजे विज्ञान वेगळं, कला वेगळी, नैतिकता वेगळी. पण दुसऱ्या बाजूला आपली भारतीय ज्ञानप्रणाली आहे, जी ज्ञानाकडे एका मोठ्या विस्तीर्ण आणि एकमेकांत गुंतलेल्या जाळ्यासारखं बघते, जिथे प्रत्येक धागा दुसऱ्या धाग्याशी जोडलेला आहे. सगळं एकसंध आहे. आता हे जे जोडलेलं जाळं आहे ना, हा एकसंध दृष्टिकोन, हा काही मूलभूत संकल्पनांवर टिकून आहे. अशा संकल्पना ज्या आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला एकमेकांशी जोडतात. आणि यातली सगळ्यात पहिली आणि कदाचित सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे धर्म. आता धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पूजा अर्चा येते. पण इथे अर्थ खूप व्यापक आहे. धर्म म्हणजे एक नैतिक व्यवस्था, एक कॉस्मिक ऑर्डर. आपलं योग्य कर्तव्य काय आहे, जे या विश्वाला, समाजाला आणि आपल्याला स्वतःला एकत्र टिकून ठेवतं, तो म्हणजे धर्म. आपल्या प्रत्येक कृतीचा हा नैतिक पाया आहे. आणि धर्माच्या जोडीने येते दुसरी संकल्पना, ती म्हणजे कर्म. हा तर सरळ सरळ कारण आणि परिणामाचा वैश्विक नियम आहे. जसं पेराल तसं उगवेल, नाही का? म्हणजे आपण जे काही करतो, मग ते शरीराने असो, शब्दांनी असो किंवा अगदी मनातल्या विचारांनी असो, त्याचे परिणाम हे ठरलेलेच आहेत. आणि हेच परिणाम आपलं आजचं आयुष्य आणि उद्याचं भविष्य घडवतात. बरं, आत्तापर्यंत आपण मूळ तत्व पाहिले, पण या ज्ञान प्रणालीची व्याप्ती किती मोठी आहे? म्हणजे यात कोणकोणते विषय येतात? चला, या ज्ञानाच्या विश्वात एक फेरफटका मारूया. आणि याची व्याप्ती बघितली ना, तर खरंच थक्क व्हायला होतं. यात काय नाहीये. एका बाजूला वेद उपनिषदांसारखं तत्वज्ञान आणि अध्यात्म आहे, तर दुसऱ्या बाजूला खगोलशास्त्र आणि शून्याच्या शोधासारखं विज्ञान गणित. एकीकडे आयुर्वेद आणि योगासारखं आरोग्यशास्त्र आहे, तर दुसरीकडे कौटिल्याच्या अर्थशास्त्रासारखं राज्यशास्त्र. इतकंच नाही तर पर्यावरण, शेती, जलव्यवस्थापन आणि हो, गुरुकुल शिक्षण पद्धतीसुद्धा. यावरूनच या प्रणालीचा आवाका किती प्रचंड आहे हे लक्षात येतं. ओके, तर हे सगळं ज्ञान तर खूपच भारी आहे, पण हे सगळं झालं भूतकाळाबद्दल, नाही का? नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या काळात आपल्या आधुनिक समस्यांवर काही उपाय देऊ शकतं का? तर चला, याचीच प्रासंगिकता तपासूया. आजच्या जगातली एक मोठी समस्या घेऊया. ती म्हणजे पर्यावरणाची. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड या सगळ्या संकटांनी आपण वेढलेलो आहोत. मग ह्यावर IKS काय सांगतं? तर IKS आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधायला शिकवतं. एक सस्टेनेबल म्हणजे शाश्वत जीवनशैली जगायला सांगतं. या विचारधारेत निसर्ग म्हणजे फक्त वापरण्याची वस्तू नाही, तर ती एक पूजनीय शक्ती आहे आणि याच दृष्टिकोनातून पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो.
आता आरोग्य क्षेत्राकडे वळूया. आजची आपली जी वैद्यकीय प्रणाली आहे ती अनेकदा फक्त रोगाच्या लक्षणांवरच लक्ष केंद्रित करते. पण माणसाच्या संपूर्ण आरोग्याचं काय? आणि इथेच आयकेएस आपल्याला आयुर्वेद आणि योगासारख्या प्रणालींमधनं एक समग्र होलिस्टिक आरोग्याचा दृष्टिकोन देतं. हा दृष्टिकोन फक्त आजारावर उपचार करत नाही, तर मन, शरीर आणि आत्मा या तिघांना एकत्र जोडून आजार होच नये यावर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर भर देतो. आणि शिक्षण? आजची शिक्षण व्यवस्था बऱ्याचदा घोकंपट्टी आणि परीक्षांवरच जास्त लक्ष देते. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कुठेतरी मागे पडतो. याच्यावर आयकेएस काय उपाय देतं? तर गुरुकुल प्रणालीसारखं एक मॉडेल आपल्यासमोर ठेवतं, जिथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर मूल्याधारित म्हणजे व्हॅल्यू बेस्ड आणि अनुभवातून शिकण्यावर भर दिला जातो, जिथे गुरुशिष्य परंपरेतून चारित्र्य घडवलं जातं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सगळ्या फक्त जुन्या काळातल्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. भारताचं जे नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, त्यात या प्राचीन ज्ञान प्रणालीला आता औपचारिकपणे आधुनिक शिक्षणात समाविष्ट केलं जात आहे. यावरूनच या ज्ञानाचा आजच्या काळातलं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आपल्या भविष्याची गुरुकिल्ली, आपल्या पुढच्या पिढीच्या समस्यांची उत्तरं कदाचित भूतकाळातल्या या ज्ञानाच्या खजिन्याचा पुन्हा शोध घेण्यात तर दडलेली नसतील ना? यावर विचार करायला नक्कीच हवा.